Hello student, welcome to the new chapter of IT, which is Enterprise Resource Planning, also it known as ERP. Before starting with ERP, we have already discussed about advanced web designing and e-commerce. So in today's session we discussed about what is meant by enterprise, what is meant by resource, and what is meant by planning. So let us start with ERP. So basically what is meant by ERP? So in today's competitive world, one has to manage the future of an enterprise more cleverly. Managing the future means managing the information. बेसिकली आजच्या ह्या ग्लोबल वर्ल्डमध्ये आपल्याला ज्या पण एंटरप्राइज रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात. सो बेसिकली एंटरप्राइज म्हणजे काय, एनी काइंड ऑफ ऑर्गनायझेशन लाईक एज्युकेशनल ऑर्गनायझेशन, गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन और प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. सो मॅनेजिंग फ्युचर्स रिलेटेड टू दॅट ऑर्गनायझेशन इज मॅनेजिंग द व्हेरियस काइंड ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर organization. A large enterprise may generate huge amount of data such as financial data, customer details, purchase details, employee data, etc. Only the organization that makes the best possible use of these information can succeed. In this age of information explosion, it is very difficult to manage this huge information by people alone. So basically ज्या पण लार्ज एंटरप्राइजेस असतात किंवा ऑर्गनायझेशन्स असतात तर त्यांच्याकडे काय असतो, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. तर ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा मीन्स कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्या डेटा असू शकतात. तर इट्स फायनान्शियल डेटा, देन कस्टमर डिटेल्स, परचेस डिटेल, एम्प्लॉई डेटा. बेसिकली आपण बघतो की एका ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन बघितली तर तिथं काम करणारे सगळे एम्प्लॉई, त्यांचे डिटेल्स असतात. त्याच्यानंतर फायनान्शियल डाटा असतो. त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला जेवढे पण कस्टमर ॲक्वायर करतात किंवा यूज करतात त्या सगळ्या कस्टमर्सचे डिटेल्स असतात. त्यांच्यानंतर परचेस, सेल्स, हे सगळे डिटेल्स त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनकडे स्टोअर असतात. सो ओनली द ऑर्गनायझेशन दॅट मेक द बेस्ट पॉसिबल यूज ऑफ दिस इन्फॉर्मेशन कॅन सक्सीड. म्हणजे जी पण ऑर्गनायझेशन ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा बेस्ट वेने यूज करेल ती ऑर्गनायझेशन काय होते, सक्सेस होते. इन टुडेज इरा, in this age of information explosion, it is very difficult to manage this huge information by people alone. Means आजच्या ह्या ग्लोबल वर्ल्डमध्ये ही जी वास्ट इन्फॉर्मेशन आहे ती एका व्यक्तीने किंवा ग्रुप ऑफ पर्सनने मॅनेज करणं हे खूप डिफिकल्ट आहे. सो आपल्याला त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं आणि तो सगळा डाटा मॅनेज करावा लागतो. ह्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघूया, लाईक Amazon.com. त्याच्यामध्ये खूप सारे एम्प्लॉईज काम करतात, खूप सारे कस्टमर त्या वेबसाईटला इंटरॅक्ट करतात आणि खूप सारे परचेस, सेल्सच्या ॲक्टिव्हिटी होत राहतात. मग हा सगळा जो डेटा आहे तो मेंटेन करायला आपल्याला नंबर ऑफ पीपल किंवा नंबर ऑफ रिसोर्सेसची हेल्प घ्यावी लागते, सो दॅट वी कॅन मॅनेज दिस ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. सो नेक्स्ट बघूया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इट्स रिलेटेड टेक्नॉलॉजीज कॅन बी यूज्ड फॉर planning and organizing resources and information of an enterprise. Means information technology and related technology जे पण आपण लास्ट इयरला डेटाबेस पाहिले त्या डेटाबेसमध्ये आपण ही सगळी इन्फॉर्मेशन काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. असेच डिफरंट टाईप ऑफ डेटा स्टोरेजचे सॉफ्टवेअर असतात की ज्याच्या थ्रू आपण तो ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकतो विथ प्रॉपर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन ऑफ ॲन एंटरप्राइज. सो बेसिकली कुठल्याही ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन आपल्याला मॅनेज करायची असेल किंवा स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग लागतं आणि त्या सगळ्या रिसोर्सेसचं प्रॉपर ऑर्गनायझेशन क्रिएट करावं लागतं. हेन्स मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन्स आर मूव्हिंग टू
एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होतात किंवा कम्प्युटरचा यूज करून होतात, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन कशाला प्रेफर करतात तर ERP विच इज नोन ॲज अ एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आणि आपला हा जो 6 नंबरचा चॅप्टर आहे इट इज ऑल अबाउट द एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो वी मूव ऑन टू द नेक्स्ट. बेसिकली सुरुवातीला आपण बघूयात व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज. An enterprise is a group of people and other resources working together for a common goal. So this is the definition of enterprise. An enterprise is a group of people and other resources working together for a common goal. Means enterprise is nothing but one kind of a system, one kind of organization. In that organization various number of people come together and different kind of resources get utilized so that they can achieve the common goal. For example, to educate the student हा जर मोटो असेल तर त्याच्याशी रिलेटेड नंबर ऑफ पीपल्स लाईक नंबर ऑफ पीपल्स मीन्स टीचर्स कम्स टुगेदर अँड नंबर ऑफ रिसोर्सेस लाईक बोर्ड, क्लासरूम, बेंचेस, बुक्स, हे सगळे रिसोर्सेस एक साथ काम करतात सो दॅट आपण काय करू शकतो, आपलं जे गोल आहे टू एज्युकेट द स्टुडंट हे आपण अचीव करू शकतो. सो दॅट्स वाय इट इज नॉट अ वन टास्क ॲक्टिव्हिटी टू परफॉर्म द वन पर्टिक्युलर गोल. वी हॅव टू वर्क विथ नंबर ऑफ पीपल. सो बेसिकली द डेफिनेशन ऑफ एंटरप्राइज इज an enterprise is a group of people and other resources working together for a common goal. This word is most important, common goal, because if each individual person can have a different goal, then there is no meaning to come together. If we have only one goal which is common in between number of people, so that they come together and perform a task on that particular goal. So एंटरप्राइज ही एंटरप्राइजचे डेफिनेशनमध्ये त्यांनी सांगितले की नंबर ऑफ पीपल एकत्र आले पाहिजेत आणि त्या पीपलला लागणारे रिसोर्सेस म्हणजे एनी काइंड ऑफ रिसोर्स असू शकतात, लाईक हार्डवेअर रिसोर्स, सॉफ्टवेअर रिसोर्स और एनी फिजिकल रिसोर्स. त्या सगळ्यांचा यूज करून एकत्रित काम करून जे पण तुमचं कॉमन गोल आहे ते अचीव केलं जातं त्याला काय म्हणतात, एंटरप्राइज. सो ॲन एंटरप्राइज act as a single entity and an organization is divided into different units based on the operations performed in it. So basically enterprise काय ॲक्ट केली जाते, it is a one kind of a single entity and organization is divided into different unit based on the operation performed in it. Means enterprise ही एक सिंगल ऑर्गनायझेशन असते की ज्याच्यामध्ये डिफरंट टाईप्सचे युनिट्स असतात आणि ते डिफरंट टाईप्सचे युनिट कोऑर्डिनेटली वर्क करतात, एकमेकांच्या टास्कसोबत परफॉर्म करतात आणि त्याच्यानंतर जे त्यांचं आउटपुट डिस्प्ले होतं इट इज देअर अचिव्हमेंट ऑर देअर फायनल प्रोडक्ट. सो बेसिकली एंटरप्राइज ही एक ऑर्गनायझेशन असते की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पीपल एकत्र येतात टू अचीव अ कॉमन गोल. ठीक आहे. सो बेसिकली एंटरप्राइजमध्ये दोनच गोष्टी इम्पॉर्टंट्स असतात, एक म्हणजे ग्रुप ऑफ पीपल अँड कॉमन गोल. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात. An enterprise may consist of different sections such as manufacturing or production, planning, sales, purchase, finance, distribution, etc. Each department will have their own duties and responsibilities and they are working to achieve the objective which is set for the enterprise. So basically एका एंटरप्राइजमध्ये किंवा एका ऑर्गनायझेशनमध्ये डिफरंट टाईप ऑफ सेक्शन्स असतात, त्या सेक्शनला डिपार्टमेंट पण म्हणतात. मग तुम्ही बघत असाल इन जनरल ऑर्गनायझेशनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असतं किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं, सेल्स डिपार्टमेंट असतं, परचेस डिपार्टमेंट असतं, फायनान्स डिपार्टमेंट असतं, डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट असतं. हे सगळे डिपार्टमेंट्स असतात विदिन ऑर्गनायझेशन
ऑर्गनायझेशन. आणि प्रत्येक डिपार्टमेंट काय करतं, त्यांना असाइन केलेल्या ज्या टास्क्स असतात, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ते काय करतात, परफॉर्म करतात. कशासाठी परफॉर्म करतात, टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह विच इज सेट फॉर द एंटरप्राइज. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनने जे ऑब्जेक्टिव्ह प्लेस केले ते अचीव करण्यासाठी ते लोक काय करतात, वर्क करतात आणि त्यांच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज परफॉर्म करतात. आता प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये हे सगळे डिपार्टमेंट्स असतात. लाईक मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट कशाशी रिलेट करतं, एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टला बिल्ड करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट वर्क करतं. किंवा कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर प्रोडक्शन डिपार्टमेंट वर्क करतं. आफ्टर दॅट प्लॅनिंग, त्याच पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्लॅनिंग करायचं असेल तर आपण काय करतो, प्लॅनिंग डिपार्टमेंटची हेल्प करतो. ते बनवलेलं प्रोडक्ट सेल करायचं असेल तर सेल्स डिपार्टमेंट असतं. त्याच्यानंतर त्या प्रोडक्ट रिलेटेड ज्या पण तुम्हाला रॉ मटेरियल्स लागतात किंवा ज्या तुमच्या रिक्वायरमेंट्स असतात रिलेटेड टू दॅट प्रोडक्ट, सगळे परचेस करायला आपल्याला परचेस डिपार्टमेंट हेल्प करतं. फायनान्स डिपार्टमेंट ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला मनी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटमध्ये तुमचं हे सगळं वर्क पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. सो ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या कोऑर्डिनेशनने एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन वर्क करत असते टू अचीव देअर ऑब्जेक्टिव्ह. सो आता ह्याच्याशी रिलेटेड आपण जनरल ऑर्गनायझेशनचं एक एक्झाम्पल बघूया. सपोज आपली बुक बनवणारी एक ऑर्गनायझेशन आहे. सो बुक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला रॉ मटेरियल परचेस करावं लागेल. त्याच्याशी रिलेटेड फायनान्स डिपार्टमेंट करून आपल्याला मनी जनरेट करावे लागेल. त्याच्यानंतर ते सगळं रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर ते प्रोडक्ट कसं क्रिएट करायचं त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. आणि आफ्टर प्लॅनिंग वी क्रिएट दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट काम करेल. आणि ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट फायनल क्रिएट होईल त्याच्यानंतर ते सेल्स डिपार्टमेंटकडे पाठवलं जाईल आणि त्याच्या थ्रू तुमचं ते प्रोडक्ट सेल केलं जाईल. सो हे सगळे डिपार्टमेंट एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये वर्क करतात टू मेक अ बुक. सो प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ग्रुप ऑफ पीपल असतात की जे एकत्रितपणे काम करतात आणि त्यांचं गोल अचीव करतात. नेक्स्ट, सो बेसिकली इथं त्यांनी एंटरप्राइज म्हणजे काय डायग्रॅमॅटिकली डिस्प्ले केले. सो इथं बघा व्हेरियस टाईपचे हे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्याशी रिलेटेड एक डिपार्टमेंट काम करतं. त्याच्यानंतर इथं सगळे रिसोर्सेस आहेत की जे तुमचं गोल अचीव करायला हेल्प करणार आहेत. आणि हे सगळे पीपल्स आहेत की जे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या एंटरप्राइजमध्ये वर्क करणार आहेत टू फुलफिल आवर ऑब्जेक्टिव्ह ऑर गोल. सो ह्या सगळ्या लोकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये एंटरप्राइज वर्क करत असते. आणि विदाउट सपोर्ट ऑफ एनी सिंगल डिपार्टमेंट वी कॅनॉट मेक आवर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात, व्हॉट इज मीन बाय रिसोर्स. आता आपण पाहतोय एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो आपण सुरुवातीला काय पाहिलं, व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज. सो एंटरप्राइज इज एनी काइंड ऑफ ऑर्गनायझेशन अँड इन दॅट ऑर्गनायझेशन ग्रुप ऑफ पीपल कम टुगेदर to achieve their goal. So next concept which is resource. So let us discuss about resource. There are different type of resources in an enterprise like man, material, money and machines. सो हे डिफरंट टाईपचे रिसोर्सेस आहेत लाईक मॅन, मटेरियल, मनी अँड मशीन. सो ह्या सगळ्या रिसोर्सेसला युटिलाइज करून आपण काय करतो, आपलं गोल अचीव करू शकतो. इन्फॉर्मेशन सिस्टीम कॅन बी डिझाइन्ड फॉर व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ ॲन एंटरप्राइज सो दॅट ॲक्युरेट अँड टाईमली डेटा कॅन बी प्रोव्हाइडेड टू द कन्सर्न पर्सन. सो बेसिकली इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा आपली जी एंटरप्राइज असते ते कशासाठी डिझाईन केलेली आहे, बिकॉज ऑफ दे प्रोव्हाइड ॲक्युरेट अँड टाईमली डेटा टू द कन्सर्न पर्सन. मीन्स लाईक मी प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल तर मला
प्लॅनिंग रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड केल्या जातात की ज्याच्या थ्रू मी त्या पर्टिक्युलर प्रोडक्टला प्लॅन करू शकेल. जर मी सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल तर प्रोडक्टला सेल आणि प्रमोट कसं करायचं ह्याच्याशी रिलेटेड मी वर्क करेल. सो बेसिकली रिसोर्सेस मीन्स एनी टाईप ऑफ थिंग्स विच इज युटिलाइज्ड इन क्रिएशन प्रोसेस ऑफ दॅट पर्टिक्युलर गोल. सो बेसिकली त्याच्यामध्ये आपण मॅन, मटेरियल, मनी अँड मशिनरी ह्या गोष्टींना ॲज अ रिसोर्सेस कन्सिडर करतो. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात प्लॅनिंग. Planning helps managers to improve future performance by establishing objectives and selecting a course of action for the benefit of the organization. सो प्लॅनिंग हेल्प्स टू मॅनेजर म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर आपण काय करतो त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर प्लॅनिंग करतो बाय इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह अँड सिलेक्टिंग अ कोर्स ऑफ ॲक्शन फॉर द बेनिफिट ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय आता आपल्याला कोविडची सिच्युएशन सुरू आहे तर त्याच्यामध्ये आपल्या इन्स्टिट्यूटचा परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतो ऑनलाईन लेक्चर्स घेतो आणि ज्याच्या थ्रू आपण आपल्या स्टुडंटपर्यंत पोहोचतो. सो हा एक प्रॉपर प्लॅन आहे की ज्याच्या थ्रू आपण आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो. सो धिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. मग तुम्हाला रोज किती वेळाचे लेक्चर्स पाठवायचे, लेक्चरची क्वालिटी कशी असली पाहिजे, कुठल्या वेळेत पाठवायचे, त्याच्यानंतर लेक्चर्सच्या नंतर काय नोट्स वगैरे सेंड करायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर प्लॅनिंग केलं जातं टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. सेम लाईक दॅट एखाद्या कुठल्याही प्रोडक्टचा तुम्हाला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर प्लॅनिंग करतो बाय इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह अँड सिलेक्टिंग कोर्स ऑफ ॲक्शन. आता आपण बघतो की खूप सारे मोबाईल्स इम्प्रूव्ह होऊन येतात. सो इम्प्रूव्हमेंटमध्ये ते काय करतात प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह सेट करतात की ह्या पर्टिक्युलर पोर्शनवरती आपल्याला काम करायचं आहे. मोस्ट ऑफ दी जे मोबाईल्स आहेत ते जुने मोबाईल हे कमी क्वालिटीचे कॅमेराज प्रोव्हाइड करतात रादर दॅन न्यू वन. नवीन जे मोबाईल्स आहेत सगळे ते आपल्याला हाय क्वालिटीचं पिक्चर क्वालिटी प्रोव्हाइड करतात. सो ते ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ऑक्युपाय करण्यासाठी आपण काय करतो प्रॉपर कोर्स ऑफ ॲक्शन बिल्डअप करतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या ऑर्गनायझेशनलाच बेनिफिट होतो. सो बेसिकली आत्तापर्यंत आपण ERP रिलेटेड 3 मेन कंटेंट पाहिले विच इज एंटरप्राइज, सेकंड वन इज अ रिसोर्स अँड थर्ड वन इज अ प्लॅनिंग. सो इट्स ऑल अबाउट द एंटरप्राइज, रिसोर्स अँड प्लॅनिंग. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ एंटरप्राइज, रिसोर्स, प्लॅनिंग. सो आपण सुरुवातीला सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल प्रत्येक वर्डचं मिनिंग पाहिलं. आता आपण इन डिटेल कंबाईनली व्हॉट इज मीन बाय एंटरप्राइज, रिसोर्स, प्लॅनिंग बघूयात. इन सम एंटरप्राइजेस डिफरंट डिपार्टमेंट functions independently, so the information that is produced by each department may be available only to the top management of the department and it is not available to the other department. So there is a no communication between different sections of an enterprise. So this is the drawback of a manual system. Means before enterprise coming in industry this situation is happens. What happen in some enterprises different departments functions independently. Like एका ऑर्गनायझेशनमध्ये किंवा नंबर ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये अशी सिच्युएशन्स असते की वेगळे वेगळे डिपार्टमेंट्स वेगळे वेगळे इंडिपेंडेंटली परफॉर्म करतात. म्हणजे ते स्वतंत्ररित्या त्यांचे टास्क परफॉर्म करतात. लाईक सेल्स डिपार्टमेंट त्यांचं टास्क परफॉर्म करतं, फायनान्स डिपार्टमेंट त्यांचं टास्क स्वतंत्रपणे परफॉर्म करतं, प्लॅनिंग डिपार्टमेंट वेगळ्याच ॲक्टिव्हिटी करतं, प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळ्याच गोष्टीवरती काम करतं. सो हे इंडिपेंडेंटली इच डिपार्टमेंट वर्क करत असतं. त्याने काय होतं द इन्फॉर्मेशन दॅट इज प्रोड्यूस्ड बाय ईच डिपार्टमेंट मे बी अवेलेबल ओनली द टॉप मॅनेजमेंट ऑफ द डिपार्टमेंट. म्हणजे
एका डिपार्टमेंटमध्ये जे काही चालले किंवा ज्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म होतात त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन फक्त कोणाला मिळते, टॉप मॅनेजमेंट ऑफ द डिपार्टमेंट, म्हणजे हायर अथॉरिटी असतात फॉर सेम डिपार्टमेंट, त्यांना ह्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मिळते. लाईक फायनान्स डिपार्टमेंटमध्ये 5 लोक काम करत असतील आणि त्यांचा एक मॅनेजर असेल, तर त्या डिपार्टमेंटमध्ये काय चालले हे फक्त फायनान्स डिपार्टमेंटमधल्या लोकांना आणि त्यांच्या मॅनेजरला माहीत असतं. ठीक आहे. अँड इट इज नॉट अवेलेबल टू अदर डिपार्टमेंट. सो फायनान्स डिपार्टमेंटमध्ये किती कॅश शिल्लक आहे, आपण किती परचेसची रिक्वायरमेंट करू शकतो, ह्याचं परचेस डिपार्टमेंटला काहीही माहीत नसतं. ठीक आहे. सो देअर इज नो कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट सेक्शन ऑफ ॲन एंटरप्राइज. मग ह्याचा लॉस काय आहे की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय चाललं आहे हे दुसऱ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना कळत नाही, त्यांच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन इस्टॅब्लिश होत नाही आणि मिसअंडरस्टँडिंग इन्क्रीज होतात आणि ह्याच्यामुळे कंपनीचा लॉस होऊ शकतो किंवा ऑर्गनायझेशनला लॉस होऊ शकतो. सो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण काय करतो आहे, अवॉइड करतो आहे विदिन एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. बेसिकली आपण एंटरप्राइजचं मिनिंगच पाहिलं होतं की ग्रुप ऑफ पीपल कम टुगेदर टू अचीव अ कॉमन गोल. ठीक आहे. सो दिस इज वन डायग्राम. हिअर इज द डिस्प्ले वन काइंड ऑफ एंटरप्राइज विथ नो ऑर अ लिटल कम्युनिकेशन बिटवीन डिपार्टमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे बघा की इथं प्रोडक्शन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आहे, प्रोडक्शन आहे आणि HR आहे. हे 6 डिपार्टमेंट एका एंटरप्राइजमध्ये काम करतात. बट त्या दोघांमध्ये कुठंही कम्युनिकेशन नाही आहे किंवा ते दोन डिपार्टमेंट एकमेकांसोबत कम्युनिकेट करत नाही आहेत. सो ह्याच्यामध्ये काय होतं की ऑर्गनायझेशनमधल्या कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर ग्रुप ऑफ डिपार्टमेंटमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतं, विच इज नॉट बेनिफिशियल फॉर आवर ऑर्गनायझेशन. So the ERP system often integrates accounts payable, stock control system, order monitoring system and customer databases into one system. The basic motto of enterprise resource planning is that it integrates various डिपार्टमेंट इन वन सिस्टीम. मग कुठले कुठले डिपार्टमेंट ERP एकत्रित करते, तर त्याच्यामध्ये आहे अकाउंट्स पेएबल, स्टॉक कंट्रोल सिस्टीम अँड ऑर्डर मॉनिटरिंग सिस्टीम अँड कस्टमर डेटा बेसिस. सो दॅट ह्याचा मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट काय आहे की ऑल इन्फॉर्मेशन वन प्लेसला अवेलेबल होते आणि त्याच्या थ्रू आपण डिफरंट टाईपचे डिसिजन्स घेऊ शकतो विदिन टाईम. लाईक तुमच्याकडे आता एका जुन्या प्रॉडक्टचा स्टॉक शिल्लक असेल आणि तो नवीन प्रॉडक्टमध्ये युटिलाइज होत असेल, बट तुमच्या परचेस डिपार्टमेंटने तोच स्टॉक ऑर्डर केला तर आपल्याला तो स्टॉक आहे तो नवीन प्रॉडक्ट, जुना स्टॉक नवीन प्रॉडक्टसाठी इम्प्लिमेंट करता येतो. सो दिस इज द बेनिफिट ऑफ स्टॉक कंट्रोल सिस्टीम. अगेन इट इज रिलेटेड टू ऑर्डर मॉनिटरिंग. म्हणजे जेवढ्या जुन्या सिस्टीममधले रिमेनिंग इक्विपमेंट आहेत ते आपण नवीन प्रॉडक्टसाठी यूज करू शकतो. अँड देन कस्टमरसोबत इंटरॅक्शन क्रिएट करताना अगेन इट इज बेनिफिशियल फॉर द ऑर्गनायझेशन. सो दॅट्स वाय वी क्रिएट एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सिस्टीम to integrates various kind of department in one organization so that they can achieve their common goal. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूयात एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग विथ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट. सो इथं बघा एक प्रॉपर डेटाबेस आहे ज्याला म्हटले सेंट्रल डेटाबेस, की ज्याच्या थ्रू आपण प्रोडक्शन अँड प्लॅनिंगवरती कंट्रोल करू शकतो, फायनान्स, मार्केटिंग, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, देन प्रोडक्शन अँड HR ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतो थ्रू द सेंट्रल डेटाबेस. आणि ईच डिपार्टमेंट कॅन कम्युनिकेट अल्सो अनदर डिपार्टमेंट. मीन्स जर तुम्हाला फायनान्स डिपार्टमेंटला प्रोडक्शन डिपार्टमेंटसोबत इंट्रॅक्शन क्रिएट करायचं असेल तर आपण डेटाबेस थ्रू
कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतो किंवा डायरेक्टली फायनान्स टू प्रोडक्शन पण कम्युनिकेशन क्रिएट करू शकतात. मग ह्याचा बेनिफिट काय आहे? जर ऑर्गनायझेशनमध्ये सगळे डिपार्टमेंट इंटिग्रेटेड वेने काम करत असतील तर त्यांच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल आणि प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये तर तुमचं जे गोल आहे ते गोल इझिली ॲक्वायर केले जाईल विदाउट एनी डिस्टर्बन्स ऑर विदाउट युजिंग एक्स्ट्रा मटेरियल फॉर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. मग तुम्हाला एखादं प्रोडक्ट बिल्टअप करायचं असेल तर ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर प्रॉपर कोऑर्डिनेशन किंवा कम्युनिकेशन असेल तर आपण त्याच्या थ्रू ते गोल आपलं इझिली अचीव करू शकतो. सो एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचा मेन मोटो हाच आहे की तुमच्या एका ऑर्गनायझेशनमधल्या ग्रुप ऑफ नंबर ऑफ डिपार्टमेंटला एकत्र करणं आणि त्याच्या थ्रू ऑर्गनायझेशनचा मोटो अचीव करणं. ठीक आहे. So for the better benefit and efficiency, each department must know what the other departments are doing. सो तुम्हाला ऑर्गनायझेशनमध्ये बेनिफिट्स हवा असेल किंवा इफिशियन्सी हवी असेल तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये माहीत पाहिजे की दुसऱ्या डिपार्टमेंटमधले लोक काय करत आहेत किंवा व्हॉट दे आर डुईंग. अँड एंटरप्राइज कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सिस्टीम अँड ऑल इट्स डिपार्टमेंट्स ॲज इट्स सबसिस्टीम. सो बेसिकली एंटरप्राइज काय आहे? इट वन काइंड ऑफ अ सिस्टीम आणि त्याचे जे अदर डिपार्टमेंट्स काय आहेत? इट्स वर्क ॲज अ सबसिस्टीम. मीन्स एक होल सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सब युनिट्स किंवा सब सिस्टीम्स वर्क्स करतात आणि त्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जे पण तुमचं आउटपुट जनरेट होतं इट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. Information about the entire enterprise can be stored in a centralized database and it is made available to all departments. Information about the entire enterprise can be stored in a centralized database. This is the most important word, centralized database. जी पण इन्फॉर्मेशन आहे तुमच्या ऑर्गनायझेशन रिलेटेड ती कशामध्ये स्टोअर केली जाते? सेंट्रलाइज्ड डेटाबेस. आता व्हॉट इज मीन बाय डेटाबेस? त्याच्यात टेबल कसे क्रिएट करतात हे आपण लास्ट इयरला पाहिलेले आणि डेटाबेसचा यूज काय ते पण आपण पाहिलेले. ठीक आहे. सो सेंट्रलाइज लोकेशनला तुमच्या सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते लाईक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन, कस्टमर इन्फॉर्मेशन, सेल्स इन्फॉर्मेशन, परचेस इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी स्टोअर केल्या जातात सो दॅट जेव्हा क्रिटिकल सिच्युएशन असते तेव्हा डिसिजन मेकिंग आपल्याला इझिली करता येतं ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा ॲनालिटिकल स्टडी करून. अँड इट इज मेड अवेलेबल टू ऑल डिपार्टमेंट. मग ही सगळी इन्फॉर्मेशन आपण अनदर डिपार्टमेंटसोबत शेअर करू शकतो सो दॅट द बेनिफिट अँड इफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन मे इन्क्रीज. ठीक आहे. Conceptually, ERP replaces the old stand-alone computer systems in each area of an enterprise such as finance, human resource, manufacturing, sales, etc. with a single software program that facilitates various functional models. सो बेसिकली आपण एक सिंगल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो थ्रू द ERP की ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींना एका ठिकाणी एका सेंट्रलाइज्ड डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. एका पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची सगळी इन्फॉर्मेशन आपण एका ERP सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर करून त्या इन्फॉर्मेशनचा यूज करू शकतो फॉर द ग्रोथ ऑफ आवर बिझनेस ऑर्गनायझेशन. सो ERPने काय केलेले? ओल्ड स्टँड अलोन कम्प्युटर सिस्टीमला रिप्लेस केले कशासोबत? to the one kind of ERP software so that we can store all information in one centralized location and we can use that information whenever required. ठीक है. So ERP is nothing but one kind of a software system which provide us to gather various type of information related to our enterprise or organization. Thus, employees in any department get the required information related to the activities of the respective department. In addition to this,
the information will be available across the department. So basically ERP through आपण काय करू शकतो, employee in any department can get a information related to activity of that respective डिपार्टमेंट. मीन्स आपल्याला एखाद्या ॲक्टिव्हिटी रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल फ्रॉम अनदर डिपार्टमेंट, सो दॅट इन्फॉर्मेशन कॅन इझिली गेट through the centralized database software which is installed in that particular organization. So in addition to this, the information will be available across the department. So same information, same type of data सगळ्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या लोकांना इझिली अवेलेबल होतो. सो दॅट डिसिजन मेकिंगची प्रोसेस आहे ती फास्ट होते अँड इट इज बेनिफिशियल फॉर आवर ऑर्गनायझेशन. For example, finance department can use ERP to see if any sales order has been shipped from the warehouse so as to make a future payment. सो फायनान्स डिपार्टमेंट काय करू शकतो, ERP सॉफ्टवेअर थ्रू चेक करू शकतो की सेल्स ऑर्डर शिप झाली आहे का, की ज्याच्या थ्रू आपल्याला फ्युचर पेमेंट इस्टॅब्लिश करता येईल किंवा फ्युचर पेमेंट प्लेस करता येईल. सो ह्या दोन डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन आहे का, तर आपण ERP सिस्टीम यूज करतो आणि त्या सिस्टीम थ्रू सेंट्रलाइज्ड लोकेशनवरून आपल्याला लाईव्ह अपडेट बघायला मिळतात रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. सो दॅट आपण इझिली डिसिजन घेऊ शकतो की जर आत्ता ह्या सिच्युएशनला आपलं प्रोडक्ट नाही शिप झालं तर आपण ही ऑर्डर थोडीशी पोस्टपोन करू शकतो. मग दिस टाईप ऑफ डिसिजन मेकिंग इज पॉसिबल फॉर द फायनान्स डिपार्टमेंट. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की व्हेरियस डिपार्टमेंटमधल्या लोकांसोबत काय असलं पाहिजे, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. ठीक आहे. सो आज आपण 3 कन्सेप्ट पाहिल्या, विच इज एंटरप्राइज, second one is resource and third one planning, and overall concept of enterprise resource planning. So basically enterprise resource planning काय आहे, to managing all the activity of one particular organization through the one centralized software which is known as a enterprise resource planning. सो ह्याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स आहेत ते लिहून काढा. कोणाला काही डाऊट्स असतील तर ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा. थँक्यू.